माझं नाव हरीश श्रीराम राठोड. मी एक वर्षापासून बंजारा समाजाच्या ST आरक्षणासाठी कायमस्वरूपी लढत आहे आणि आमच्या बंजारा समाजाच्या काही गोष्टीसाठी म्हणजे बंजारा समाजाच्या मूलभूत हक्क म्हणजे ज्या 50 वर्षापूर्वी जे हिसकावून घेतलेलं आहे ते ST आरक्षण मिळावं म्हणून मी आज रोजी या ठिकाणी तहसील कार्यालय अंबड या ठिकाणी मी उपोषणाला बसलेलो आहे. अच्छा, आज जे तुमचं आमरण उपोषण तुम्ही बसलेले आहे तर काय काय मागणी आहे तुमच्या पुढे? बंजारा समाजाच्या मूलभूत मागणी म्हणजे ST आरक्षण आहे. हैदराबाद गॅजेटनुसार आणि CP बेरारानुसार बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावं म्हणून मी या ठिकाणी एका वर्षापासून मी बंजारा समाजाच्या ST आरक्षणासाठी लढतोय. तर या महत्त्वाच्या गोष्टीकडे प्रशासन आणि सरकार हा दुर्लक्ष करत आहे म्हणून मी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे. ही मागणी आपली किती वर्षापासून चालू आहे? ही मागणी 2005 वेळीस धरणे आंदोलन आमचे परमपूज्य रामराव बापू यांनी दिल्लीला धरणे आंदोलन केलं तेव्हापासून ही आमचा मागणीचा प्रवास चालू आहे. पण काही मध्यंतरी कालांतरीमध्ये 2 वेळेस केंद्र सरकारकडे शिफारस आमच्या पोहोचलेला आहे पण महाराष्ट्र सरकार हा त्याच्यावर काही फॉलोअप घेत नाही आहे. प्रत्येक वेळेस आता आमच्या बंजारा बांधवांनी आता लाखोच्या संख्येने मोर्चा निघले त्याच्यावर पण त्यांचं स्पष्टीकरण नाही आहे. समिती दाखल झाली त्या समितीवर काम करण्यास कोणी तयार नाही आहे. त्यासाठी बंजारा समाजाला या सरकार हा दिशाभूल करण्याचं काम करतोय म्हणून आम्ही जनजागृती आणि बंजारा समाजाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून इथून आम्ही लढा चालू केला. किती वेळेस निवेदनं दिले तुम्ही त्यांना? आता माझं स्वतःचं आता 3 हा 4थी वेळेस माझा प्रयत्न आहे आंदोलनाचा. आमच्या कैक बांधवांनी उपोषण केले. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये लाखोच्या संख्येने मोर्चा निघले. या सरकार हा झोपलेला आहे पण येणारा काळ खूप कठीण राहणार आहे सरकारांसाठी आणि मी बंजारा समाजाला विनंती करतोय आता वेळ आलेली आहे. या सरकारला जागा करण्यासाठी आपल्याला घरातून बाहेर पडावं लागेल तेव्हा हा सरकार कुठंतरी बंजारा समाजाला स्थान देण्यासाठी पुढे एक पाऊल पुढे येईल असं मी अपेक्षा करतो. तुम्ही ज्या वेळेस त्यांना निवेदनं दिले त्यांचा रिस्पॉन्स कसा वाटला तुम्हाला? रिस्पॉन्स 1% नाही. कुठल्या सरकारच्या शिष्टमंडळाने त्याची दखल घेतली नाही. कुठल्या समितीचा अहवाल आणखीन बंजारा समाजासमोर आणलं गेलं नाही. म्हणजे बंजारा समाज फक्त हा मतदानासाठी वापरला गेलेला हा प्राणी आहे. त्याच्यासाठी बंजारा समाजाचा हा सामाजिक मूलभूत गोष्टीकडे लक्ष देण्याचा हा सरकारचा हेतू नाही आहे. बंजारा समाज हा फक्त मतदानासाठी आपल्या पाठीशी राहावं आणि त्यांच्या मूलभूत हक्का जे त्यांच्यासाठी त्यांच्या मुलंबाळं जे आज ऊसतोडी करतात. आज तुम्ही बघताय बंजारा समाजाची अवस्था. बरं ठीक आहे, हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जातं त्याच धर्तीवर बंजारा समाज पण राहतोय महाराष्ट्रामध्ये. या राज्यामध्ये कित्येक तरी राज्यात आमचे बंजारा समाज असतात तिथं कोणाला ST मध्ये आहे, कोणी OBC मध्ये आहे, कोणी SC मध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये व्हिजिएंटी प्रवर्ग आहे त्यांना पण जातीय कोड नाही आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार हा बंजारा समाजाला काही येडं बनवतं का याच्यात पण आम्हाला काही असं आशंका वाटते. पण मी बंजारा समाजातल्या माझ्या सकल महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना मी विनंती करतोय की हा लढा आता शांत बसणार नाहीये आणि आपल्याला रोडवर येऊन लढण्याची ही आता वेळ आलेली आहे. तर बंजारा समाजातल्या सर्व घटकातल्या लोकांनी या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि या सरकारला जबाब विचारण्यासाठी अंबड तहसील कार्यालय या ठिकाणी यावं मी तुमच्या ह्या सोशल मीडिया माध्यमातून मी आवाहन करत आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस उपोषणं केले, निवेदनं दिले तरी सरकार तुम्हाला उडवाउडीचे उत्तर देत आहे आणि यावेळेसही जर समजा सरकारने तुमची दखल घेतली नाही तर याच्यानंतर काही मोठ्या आंदोलनाची काही प्लॅनिंग आहे का? हे बघा, आझाद मैदानावर 30 ते 40 हजार लोक होऊन मी 1 दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं. त्या दिवशी CM साहेबांनी फोनद्वारा आमच्याशी चर्चा केली पण आतापर्यंत काही आउटपुट त्यांचं काही निघलेलं नाही. जर ह्या वेळेला ह्या प्रशासनाने आणि सरकारने जर दखल घेतली नाही तर याच्यापेक्षा 2 ते 3 दिवसामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल. सर्वप्रथम आपलं नाव काय आहे आणि काय सांगू इच्छिता? कृष्णा पवार, देवनगर, घनसावंगी. आणि उपोषणाचा हा कितवा दिवस आहे? पहिला दिवस. तर काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या हे जे आमचा समाज गोरगरीब आहे, जास्त खेड्यापाड्याने राहतो, डोंगरदरीत राहतो, त्यांना जवळपास कमीत कमी 90-95% हा आमचा समाज ऊसतोड कामगार आहे. त्यांचे शिक्षणापासून लेकरं वंचित राहतात. जेणेकरून शिक्षण जर घेतलं तर त्यांना कुठं काही न्याय मिळत नाही. आज आमचे हरीश भाऊ कित्येक दिवसापासून समाजासाठी लढत आहे
त्यांना सरकार कुठंतरी काही ठाम निर्णय देत नाही. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आमचा पूर्ण समाज एकजुटीनं उभा राहील अशी अपेक्षा करतो. माझं नाव भूषण देवीदास राठोड आहे. मी देवनगर तांडा तालुका घनसंगी येथून आलेलो आहे हरीश भाऊ यांना पाठिंबा देण्यासाठी. बंजारा समाज हा पहिल्यापासून आदिवासीमध्येच आहे. त्यांचं राहणपान खानपान सगळं आदिवासीच आहे. आम्ही आदिवासीचे सगळे निकष पूर्ण करूनही हा समाज आमच्याकडे वारंवार दुर्लक्ष करतो. जसे की तेलंगणा, कर्नाटका, आंध्रा ह्या साईडमध्ये आमचा बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये येतो. आम्ही पण त्यांचे भाऊबंधुकी आहेत, आमचे घेणं देणं आहे, सोयीचे आहे. तरी पण आम्ही बंजारा समाज हा एस टी आरक्षणासाठी लढत असून गव्हर्नमेंटने त्याच्यावर तात्काळ काहीतरी कारवाई करून आम्हाला योग्य तो मार्ग द्यावा आणि निर्णय घ्यावा. आणि समाजाला काय सांगाल तुम्ही? समाजाला सांगेल की एकजूट होऊन ह्या सरकारच्या पूर्ण पळवाटा बंद करून आपलं हक्काचं एस टी आरक्षण आपण घेतलंच पाहिजे आणि आपली बंजारा समाजाची एकजुटीची ही ताकद ह्या सरकारला दाखवून दिली पाहिजे. फक्त आणि फक्त मतदानापुरता नव्हे तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजूट होऊन सगळ्या समाजाने एकजूट होऊन समाजाची ताकद दाखवायला पाहिजे. उमेश राठोड आंबड काही प्रत्येक जण हे આપણે હરીશ ભાऊ આપણે સારું ઝટરે છે સમાજ સારું તો માર છે ભાઈ બહેન આડી બાપ દાદી દાદા કાકી કાકા શેની માર કળકळे विनंतीचं की हरीश भाऊन आपण शे सहकार्य करू आणि जे युवा पिढीन मार स्पेशल आव्हानचं की देखो तम बाकीर कोरी कोरेम काही चालूचं सध्या युवा रोडे पायसतानी आपण काही आपलं काही जमाळो कोणी तो वरपेक्षा युवा पिढीनं आव्हानचं की तम शेन मिळून हरीश भाऊन सपोर्ट करो. हरीश भाऊ यात आवतम कोण आपण सहकार्य पण किती तो कोण अंग कोण काही मागतो कोण तो आपण रोडे बुतवणूक लागला होता. सरकारला पण माझी एक कळकळीची विनंती आहे, जोपर्यंत तुम्ही काहीतरी दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही येणाऱ्या काळात येणाऱ्या 2-3 दिवसात आम्ही सगळ्यात मोठं रास्ता रोको आंदोलन करू, नाही तर मग आम्ही दाखवून देऊ की आमचा समाज किती भारी आहे आणि काय आहे. धन्यवाद.